ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो भाग पाहणार आहे हा कुठला पाहणार लक्षात घ्या. सार्वजनिक वित्त. क्लिअर. सार्वजनिक वित्त आणि मित्रांनो अर्थसंकल्प फार महत्वाचा. पहा मित्रांनो, आज जो भाग आहे हा एकूण आपला 6वा आहे. क्लिअर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 6वा भाग 6वं चॅप्टर आहे. त्यामध्ये तुम्हाला दिलं आहे की पब्लिक मनी अँड बजेट. ठीक आहे, याला आपण सार्वजनिक वित्त क्लिअर आणि अर्थसंकल्प मित्रांनो जे असं देखील म्हणू शकतो. ठीक आहे, तर चला ते त्या अनुषंगाने पटापट जे आहे काही गोष्टींचा मित्रांनो काय करणार आहे, विचार जो आहे ना हा आजच्या लेक्चरला जो आहे मित्रांनो आपण करणार आहे. क्लिअर. चला, काय झालंय की सार्वजनिक वित्त. क्लिअर. आता प्रश्न असा पडला की सार्वजनिक वित्त म्हणजे असं काय बॉ. ठीक आहे, तर ते आपण थोडंसं समजून घेऊ काय बेसिक कन्सेप्ट. ठीक आहे मित्रांनो, हे जे की आहे सगळ्यात महत्वाचं या सार्वजनिक वित्तामध्ये एक महत्वाची बेसिक कन्सेप्ट आहे ती म्हणजे राजकोषीय धोरण. मी तुम्हाला परत सांगतोय, हे जे राजकोषीय धोरण आहे. क्लिअर आहे का. तुमच्या माहितीसाठी याच्या आधी बरेच वेळा जो हा काय आलेला माहितीये का, हा शब्द आलेला आहे का. हो मित्रांनो, लक्षात घ्या हा शब्द याच्या आधी बरेच वेळा आलेला आहे. ठीक आहे, मग आता ठीक आहे, याच्या आधी जर हा शब्द जर आला असेल तर आपण समजून घेऊ त्या महत्वाच्या गोष्टी. ठीक आहे, काय आहे राजकोषीय धोरण. ठीक आहे, मला असं वाटतं डेफिनेटली याच्या आधी आपण एकदा चर्चा पण याच्यावर केलेली आहे. क्लिअर. पहा, राष्ट्रीय उत्पन्न, क्लिअर, नॅशनल इन्कम, देन मित्रांनो उत्पादन म्हणजे काय झालं तुमचं प्रोडक्शन, आणि रोजगारात आवश्यक परिणाम. क्लिअर आहे का, घडविण्यासाठी. ठीक आहे, जो रोजगार तुम्हा लोकांना आम्हा लोकांना मिळतोय याच्यामध्ये आवश्यक परिणाम घडविण्यासाठी व अनावश्यक परिणाम दूर करण्यासाठी. क्लिअर आहे का, शासकीय जमा. आता ही ऑथेंटिक वाक्य आहे म्हणून थोडस काय क्रिटिकल आहे मी समजू शकतो. ठीक आहे, शासकीय जमा आणि खर्च. क्लिअर. या संबंधित शासकीय धोरणाला क्लिअर राजकोषीय धोरण असे म्हणतात. क्लिअर. पहा, काय झालं याच्या आधी आपण राज्याचा कोष, बरोबर आहे, अशी एक चर्चा केली. ठीक आहे, मॉनिटरी पॉलिसी मध्ये तुम्हाला आठवते का. पहा, राजकोषीय धोरण, मला वाटते आरबीआय मध्ये एकदा शब्द आलेला. क्लिअर. पहा काय. ठीक आहे, साधं सरळ सोपं नाही आलं लक्षात तर लक्षात ठेवा, राजकोषीय धोरण. बरोबर आहे, राजा भारतामध्ये सध्या कोण आहे, पंतप्रधान आहे. ठीक आहे, पंतप्रधानाचं क्लिअर आहे का कोश म्हणजे काय झालं, तिजोरी झाली. मी काय म्हणतो लक्षात घ्या, ही जी तिजोरी आहे. ठीक आहे, याच्या संदर्भात काही पॉलिसी आहे का, तर प्रश्न असा पडतो, राजाचा जो कोश आहे, पंतप्रधानाची जी तिजोरी आहे, बरोबर आहे, म्हणजे आपण लक्षात घेऊ भारताचीच एक प्रकारची हा काय झाला एक तिजोरी झाली. ठीक आहे मित्रांनो, या तिजोरीमध्ये पैसा कसा येतो, पैसा कसा जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर तो योग्य त्यावर खर्च होतोय का, योग्य त्या किंवा अनावश्यक खर्च होतोय का, या अनुषंगाने जे आहे हे चॅप्टर जो आपण पाहणार आहे. पण व्याख्या काय म्हणताय, व्याख्या अशी म्हणताय नॅशनल इन्कम. मी परत सांगतो, नॅशनल इन्कम मी तुम्हाला शिकवलेला आहे. जीडीपी आपण पाहिला, आपण जीएनपी पाहिला, आपण एनडीपी पाहिला, आपण एनएनपी पाहिला. ठीक आहे, यातनं राष्ट्रीय उत्पन्नाची बेसिक कन्सेप्ट तुम्हाला जे कळली आहे. प्रोडक्शन क्रमांक 2 वर. ठीक आहे मित्रांनो, नॅशनल इन्कम पाहत असताना आपण जसं इन्कमच्या आधारावर, उत्पन्नाच्या आधारावर जीडीपी पाहला, त्याच अनुषंगाने आपण मित्रांनो प्रोडक्शनच्या आधारावर जीडीपी काय. क्लिअर आहे का, ते देखील समजून घेतलं. उदाहरणार्थ नाही कळलं तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ठीक आहे, पहा आता काय झालं. मग उत्पादन प्रोडक्शन होत आहे का, लक्षात घ्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन होत आहे. उदाहरणार्थ आताची लेटेस्ट न्यूज तुम्हाला देऊन देतो. काय देतो, भारतामध्ये जी काही कोविशिल्ड नावाची जी काही वॅक्सिन कोरोनावर आलेली आहे. ठीक आहे, ही वॅक्सिन मित्रांनो लक्षात घ्या अन्य देशांना मिळावी किंवा अन्य देश ही वॅक्सिन मिळवण्यासाठी मित्रांनो काय करून आले, प्रयत्न करून आले. क्लिअर. याचा अर्थ काय झाला, त्याचं प्रोडक्शन आपल्या इथं असेल. भारत बायोटेकने आपल्या इथं परत एक नवीन वॅक्सिन तयार केली. क्लिअर आहे, त्याचं देखील मित्रांनो हे जी काय काय प्रोडक्शन भारतामध्ये सुरू आहे. ठीक आहे, आणि ते देखील काय प्रयत्न करतायत, ते देखील प्रयत्न करतायत की जगामध्ये जे कोरोनाचं संकट आहे, ठीक आहे, हे निवारण्यासाठी आपण जी वॅक्सिन आहे ही किती अनेक राष्ट्रांना जे प्रोव्हाइड करू शकतो, त्याचं प्रोडक्शन आपल्या इथं चालू आहे. ठीक आहे, मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, प्रोडक्शन जर मित्रांनो आपल्या इथं जर सुरू असेल तर डेफिनेटली आपल्या इथं काय पैसा देखील येणार आहे. ठीक आहे, मग रोजगारात आवश्यक परिणाम घडवण्यासाठी. क्लिअर आहे, हे सगळं कशासाठी, याचा तिसरा महत्वाचा भाग. ठीक आहे, पहा काय आहे,
रोजगारामध्ये आवश्यक परिणाम घडवण्यासाठी. मित्रांनो लक्षात घ्या, लॉकडाऊनच्या कालावधी रोजगार जो आहे प्रचंड मित्रांनो काय कोसळला. मी तर कोसळला तर शब्द प्रयोग म्हणतो नाही, मी तसं म्हणतोय काही लोकांचे रोजगार 6 महिन्यापर्यंत जे आहे काय ठप्प होते. ठीक आहे. मग या रोजगारामध्ये आवश्यक परिणाम घडवण्यासाठी मग तो पॉझिटिव्हचा आहे का, क्लिअर आहे का? ठीक आहे, तो पॉझिटिव्ह असावा. ठीक आहे. अनावश्यक परिणाम दूर करण्यासाठी, आता अनावश्यक म्हणजे पहा मोठ्या प्रमाणात रोजगारांवर काय झालंय, बेरोजगारीची कुऱ्हाड आली. ठीक आहे. हा अनावश्यक परिणाम आहे मित्रांनो, क्लिअर आहे. म्हणजे अनेक लोक, लक्षात आहे, बिहार युपीचे लोक महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये काम करत होते. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना होता. क्लिअर आहे. मग ते काय झाले, ते त्यांच्या गावाला जे आहे काय रिटर्न जायला निघाले, जे काय मग त्यांचे हाल झाले, अनेक लोकांचे मृत्यू झाले. विषय काय आहे, असा जो अनावश्यक परिणाम आहे, ठीक आहे, बेरोजगारातला रोजगारातला, ठीक आहे, हे दूर करण्यासाठी, क्लिअर आहे का? ठीक आहे, आपण काय करतोय, शासकीय जमा गव्हर्नमेंट करताय. कोण? गव्हर्नमेंट करताय शासकीय जमा. मग आता जमा, बरोबर आहे का? म्हणजे काय, तुम्हाला कुठून तरी गव्हर्नमेंट कलेक्ट करेल. काय कलेक्ट करेल? तर डेफिनेटली महसूल कलेक्ट करेल. ठीक आहे. तो कुठून करेल याचं देखील चर्चा आपण केली. तो कुठून करेल लक्षात घ्या. तो आपण नेहाने जर सांगितलं की बाबा आपण टॅक्स भरतोय, वैष्णवीने सांगितलं आपण काय करतोय, तो पर्याय तो तेवढाच आहे का, टॅक्स आपणच भरतोय का? नाही. गव्हर्नमेंटला चैतन्यांनी सांगितल्यानुसार अनेक सार्वजनिक व्यवस्था, अनेक सार्वजनिक उद्योग, उदाहरणार्थ काय, जसं कोणतरी सांगितलं की आपण काय एसटी मध्ये आपण तिकीट काढतोय. ठीक आहे. हा एक प्रकारचा गव्हर्नमेंटचा महसूल आहे. क्लिअर आहे का? त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे मित्रांनो काय स्वतःची जी आहे काय खाजगी उद्योग आहे गव्हर्नमेंटचे. ठीक आहे. आता गव्हर्नमेंटचे खाजगी उद्योग पहा, तुम्हाला माहित आहे एअर इंडिया. ठीक आहे. हा कोणाचा आहे? हा भारताचा प्रोजेक्ट आहे. क्लिअर आहे का? ठीक आहे. तो हस्तांतरण होत आहे, तो दुसऱ्याला देत आहे, हा भाग वेगळा. ठीक आहे. पण थोडस काय समजून घ्या विषय काय चालू आहे. विषय असा चालू आहे की या सगळ्यातनं होणारी शासकीय जमा म्हणजे काय झालं, गव्हर्नमेंटला जी काही क्लिअर आहे जो पैसा रेव्हेन्यू मिळतोय तो. ठीक आहे. आणि खर्च, आता मला तुम्ही जसं सांगितलं की गव्हर्नमेंट मित्रांनो काय करून आली, गव्हर्नमेंट कडे महसूल जो आहे जमा होता. ठीक आहे. मग आता एक गोष्ट मला सांगा बरं, गव्हर्नमेंट खर्च कशावर करताय? चला बोला पटापट. खर्च कशावर करताय गव्हर्नमेंट? पहा तुम्हाला लोकांना माहित आहे, फक्त काय होतंय, थोडस आपण तुमचा सहभाग याच्यामध्ये वाढला पाहिजे. कशावर खर्च करेल गव्हर्नमेंट? बोला पटापट. वेगवेगळ्या पॉलिसीज व स्कीम गव्हर्नमेंटच्या. बर, अजून? संरक्षण. संरक्षण. अजून? एज्युकेशन. काय म्हणता? एज्युकेशन. एज्युकेशन. ठीक आहे. अजून? रिसर्च. रिसर्च बेस्ड. अजून? आरोग्य. आरोग्य. अजून? रेल्वे. बरोबर आहे, रेल्वे. ठीक आहे. चला आता एक मेजॉरिटी आपला जो व्ह्यू जो तयार झाला, ठीक आहे, तुमच्या लोकांचा हा व्ह्यू एक तयार झाला. काय की बघ गव्हर्नमेंट जसं लोकांकडनं जे पैसा कलेक्ट करतोय, टॅक्स कलेक्ट करतोय, ठीक आहे, गव्हर्नमेंटला पैसा येतोय. जसा गव्हर्नमेंट कडे पैसा येतो आहे तसाच गव्हर्नमेंट पैसा खर्च पण करतोय. ठीक आहे. मग आता तो जो आहे, ही जी पॉलिसी आहे, मी काय म्हणतोय, याच्यासाठी एक पॉलिसी लागेल की नाही? क्लिअर आहे का? ठीक आहे. नाही तर बाबा गव्हर्नमेंट कडे पैसा आला आणि गव्हर्नमेंट उधळपट्टी करून आली. ठीक आहे. असं चालणार आहे का? नाही, असं पण नाही होत ना. क्लिअर आहे का? सांगायचं उद्दिष्ट मित्रांनो लक्षात घ्या, ही जी काही गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे, क्लिअर आहे का, ही पॉलिसी म्हणजेच मित्रांनो काय आहे, तर यालाच मित्रांनो राजकोषीय धोरण असं म्हणतात. कन्सेप्ट कळताय का? काय म्हणतात याला? याला राजकोषीय धोरण असं म्हणतात. ठीक आहे. उदाहरणार्थ सांगतो, अजून कोणा लोकांना समजलं नसेल. ठीक आहे. उदाहरणार्थ लक्षात घ्या, आरबीआय ची एक मॉनेटरी पॉलिसी आहे. काय म्हणतोय मी? आरबीआय रिझर्व्ह बँकेची जशी मित्रांनो एक चलन विषयक मित्रांनो काय धोरण आहे, तसंच लक्षात घ्या गव्हर्नमेंटला, क्लिअर आहे का, स्वतःच मित्रांनो एक राजकोषीय धोरण आहे. क्लिअर आहे का? ठीक आहे. मग आता जे ही कन्सेप्ट जर तुमची कळली असेल तर आता थोडस आपण एक एक पावलं जे समोर जाऊ. ठीक आहे. चला समोर जाऊ. पहा आता जसं आरबीआय ची जी की चलन विषयक पॉलिसी आहे, क्लिअर, त्याची आपण मित्रांनो काय पाहिलं होतं, त्याची उद्दिष्ट पाहिली होती. लक्षात घ्या. तर खूप महत्वाचं, राजकोषीय जे धोरण आहे याचं देखील काही उद्दिष्ट आहे.
मी काय म्हणतो लक्षात घ्या, ठीक आहे. थोडस मित्रांनो इकॉनॉमिक्स नावाचा विषय, ठीक आहे. लक्षात येत आहे का पहा, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो काय. एखादं तुमचं याचं जे पुस्तक आहे, कोणाचं रंजन कोळंबे सरचं एक लहानचं पुस्तक आहे, ते जरी वाचलं तरी चालेल, ठीक आहे. आता मी तुम्हाला एका पुस्तकाबद्दल, किरण देसले सरच्या एका पुस्तकाबद्दल बोललो होतो, क्लिअर. ते लय मोठं जाडं पुस्तक आहे, सध्या हल्ली जे नवीन आलेलं आहे, क्लिअर आहे. यामध्ये तुम्ही इतकी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, ठीक आहे, की काय होतं ते वाचताना थोडं जे आहे ना जम्बलिंग जातं. म्हणजे आहे जे बेसिक एवढंच आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे, पण अनावश्यक उदाहरणं झाले, असं लंबचौडं ते जे पुस्तक दिलेलं आहे, ठीक आहे. ऍक्च्युली राज्यसेवा PSSच्या अनुषंगानं मी परत लक्षात घ्या, तुम्हाला इकॉनॉमिक्स कशाचे आहे, ऍग्रिकल्चरचा पेपरच्या दृष्टिकोनातून इकॉनॉमिक्सवर प्रश्न येणार आहे. हे कन्सेप्ट कळून घ्या थोडस, ठीक आहे. आणि मग त्या अनुषंगानेच त्याचा अभ्यास करा, ठीक आहे. नाही तर तुम्ही ते पुस्तक आणत बसाल ते लंबचौडं, ठीक आहे. आता मी तुम्हाला स्टार्टिंगला म्हटलं ते पुस्तक आणा, क्लिअर आहे का. पण एक लहानसं रंजन कोळंबे सरचं पुस्तक जे आहे ते जरी घेतलं तरी त्यातनं जरी वाचलं तर तुमचं जे हे होईल. फक्त काय होतं माहितीये का, कधी कधी शब्दांची मांडणी बदलतं. मी काय लक्षात घ्या, पुस्तक आहे, पुस्तकामध्ये तीच कन्सेप्ट, ठीक आहे. शब्दाची मांडणी कधी कधी लेखक लोक आपापल्या पद्धतीनं करतात, ठीक आहे. त्याच्यामध्ये नाही तर मग एकदम फार मी काहीतरी वेगळं सांगतोय, अशातला काही विषय नाही, ठीक आहे. चला, आता हे जे राजकोषीय धोरण आपण समजून घेतलं मित्रांनो, याची काही उद्दिष्ट आहे का, क्लिअर आहे का. हे कशासाठी आहे पहा, आर्थिक वाढीस चालना. आरबीआय मध्ये जर तुम्ही पाहाल, क्लिअर, आरबीआय मध्ये मित्रांनो आपण तेच शिकून घेतलं, ठीक आहे. जर तुम्हाला आठवत असेल, ठीक आहे, की भारताचा आर्थिक विकास वाढला पाहिजे, ठीक आहे. यांनी पण काय ठेवलंय, आर्थिक वाढीस चालना देणे, ठीक आहे. मग पहा, उत्पादक क्षेत्राकडे व ऐच्छिक क्षेत्राकडे शासकीय गुंतवणूक करून अर्थव्यवस्थेला चालना देणे, ठीक आहे. आता मित्रांनो उत्पादक क्षेत्राकडे, ठीक आहे, याचा अर्थ काय, खरंच ज्यातनं काय हे प्रोडक्टिव्हिटी जी आहे ही काय एक चांगली मिळते ना. उदाहरणार्थ तुम्हाला एक उदाहरणार्थ देतो. मला सांगा, तुमच्याकडनं एक उत्तर अपेक्षित आहे, ठीक आहे. मला समजायचं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एअर इंडियाला विकत आहे, याची काय कारण असावी सांगा बरं. बरेच वर्ष झाले तो प्रयोग जो आहे हा रखडलेला आहे, ठीक आहे. पण लक्षात घ्या, गव्हर्नमेंट काय करत आहे, एअर इंडियाला विकत आहे. का विकत आहे सांगा बरं पटाकन. सर वेगवेगळे पॅकेजेस देऊन सुद्धा त्यांनी प्रॉफिट मध्ये येता आलं नाही. बर, अजून चला बोलत चलत जा रे बा पटापट. अजून काय कारण असतील सांगता येईल का, नाही, ठीक आहे. चला मी समजून सांगतो काय, ठीक आहे. पहा काय ऍक्च्युली विषय असा आहे की एअर इंडिया मध्ये गव्हर्नमेंट ज्या पद्धती गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट येतो, ठीक आहे. मी काम लक्षात घ्या, ठीक आहे. मुळात तो एक खाजगी कंपनी होती, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. टाटा नावाचं जे एक ब्रँड भारतामध्ये आहे, मुळात एअर इंडियाचा खरा मालक टाटा होता स्टार्टिंगला. तुम्ही हिस्ट्री जर वाचली असेल तर तुम्हाला ती मोटिवेशनल स्टोरी तुम्हाला माहित आहे, ठीक आहे. काय झालं, भारतामध्ये सगळ्यात पहिले ही जी सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे हे टाटा लोक होते, क्लिअर आहे. यांनी मित्रांनो सगळ्यात पहिले एअर इंडिया स्थापन केलेला आहे, क्लिअर. त्याच्यानंतर भारतामध्ये नॅशनलिझम जे झालं, क्लिअर आहे, राष्ट्रीयकरणच्या प्रोसेस मध्ये लक्षात घ्या, त्यांनी टाटांनी काय केली, ही जी सर्व्हिस आहे ही बँक इंडियन गव्हर्नमेंटला हँडओव्हर केलेली आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या, आजही जर तुम्ही पाहता एअर इंडिया जी आहे त्याचा मूळ मालक, ठीक आहे, टाटा कंपनी, ठीक आहे, ही एअर इंडिया घेण्यासाठी अजूनही उत्सुक आहे, क्लिअर आहे, ठीक आहे. जे काय होईल ते, पण प्रॉब्लेम सध्या असा आहे की एअर इंडिया याच्यातनं काय एक प्रोडक्टिव्हिटी सध्या राहिलेली नाहीये. का, क्लिअर आहे, कारण मित्रांनो त्याची जी काही लोकांचा ओढा एअर इंडियाकडे कमी आहे. आता याची हजारो कारण असतील, मी काय म्हणतो त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची नाही आहे. साधं सरळ सोपं लक्षात घ्या, त्यातनं गव्हर्नमेंट जी गुंतवणूक करून आली, जो की एअर इंडियामध्ये पैसा लावला चालला, ठीक आहे, त्या तुलनेमध्ये त्यातनं प्रॉफिट मिळत नाहीये. मी काय म्हणतो लक्षात येत आहे का, ठीक आहे. म्हणून काय, ऐच्छिक क्षेत्राकडे शासकीय गुंतवणूक करून, क्लिअर आहे का, अशा क्षेत्रामध्ये ज्यामध्ये पैसा जो आहे काय आहे जास्त आहे, क्लिअर आहे का, ठीक आहे, ज्यातनं आपल्याला काय होईल, प्रॉफिट प्राप्त होईल. मित्रांनो त्यामध्ये गव्हर्नमेंट काय करत आहे, गुंतवणूक करत आहे, ठीक आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे, अर्थव्यवस्थेला चालना द्यायची आहे. म्हणून
महत्वाचं काय आहे या सगळ्या पॉलिसीचं पहा ना, शेवटी पैसा गुंतवत आहे. कोण गुंतवत आहे? गव्हर्नमेंट पैसा गुंतवत आहे. याचा अर्थ गव्हर्नमेंट कडे पैसा आहे. तो कशा पद्धतीने आहे ते आपण याच्या आधी पाहिलं. क्लिअर आहे का? ठीक आहे, समोर मित्रांनो, क्रमांक 2 स्टार मार्क, रोजगार निर्मिती करणे फार महत्वाचं आहे. पण आरबीआयच्या पॉलिसीमध्ये पण हेच होतं काय, की रोजगाराची निर्मिती करणे. ठीक आहे, लक्षात येतं. गव्हर्नमेंटचं देखील हेच आहे. ठीक आहे, की रोजगाराची निर्मिती करणे. शासकीय खर्चात वाढ झाली तर रोजगार निर्मिती होते. क्लिअर आहे का? उदाहरणार्थ पीपीपी योजना. ठीक आहे, आता तुम्हाला सर पीपीपी योजना काय? प्रायव्हेट आणि मित्रांनो काय, पब्लिक पार्टनरशिप. काम लक्षात आहे का? ठीक आहे, प्रायव्हेट म्हणजे खाजगी शासकीय काय सहकारी तत्वावर मित्रांनो काही प्रोजेक्ट गव्हर्नमेंट लॉन्च करतात. याला पीपीपी असं म्हणतात. ठीक आहे, मग आता काय, शासकीय खर्चात वाढ झाली. ठीक आहे, आता गव्हर्नमेंट वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करून आला. ठीक आहे, यात काय होत आहे, याच्यात रोजगार निर्मिती होते का? मित्रांनो लक्षात घ्या की गव्हर्नमेंटने एक स्कीम काढली. ठीक आहे, उदाहरणाच्या माध्यमातून 5 जो आपण. ठीक आहे, गव्हर्नमेंटने एक स्कीम काढली. काय स्कीम काढली? की स्कीम अशी आहे बाबा, भारतीय कोणती पंतप्रधान कौशल्य विकास योजना. ठीक आहे, गव्हर्नमेंटने या स्कीम मध्ये पैसा ओतला. का ओतला? कारण की त्यांच्याकडे तो आहे. ठीक आहे, मग याच्यातनं या योजनेमध्ये त्यांनी तो पैसा जो हा ओतला. काय झालं, सर्वसामान्य कंसामध्ये फ्री ऑफ कॉस्ट, ज्याची कधीही व्हॅल्यू नसते. मी काय म्हणतो लक्षात घ्या. ठीक आहे, फ्री ऑफ कॉस्ट हा भारतामध्ये सबशेल जो हा काय फेल्युअर असणारा कार्यक्रम आहे. ठीक आहे, कसं यांनी सांगितलं, कोणी हे जे की पंतप्रधान वगैरे यांनी सांगितलं की भारतीय तरुणांना आम्ही काय करतोय, एक योग्य तो टेक्निकल एज्युकेशन आम्ही त्यांना देतो. आम्ही त्यांच्याकडे एक स्किल तयार करतो. क्लिअर आहे का? आणि त्याचा वापर करून त्यांनी काय करावा, स्वतःच्या ठिकाणी आत्मनिर्भर भारत होऊन रोजगार निर्मिती करावी. ठीक आहे, आता तुमच्या माहितीसाठी आपण काय आत्मनिर्भर नव्हतो का? मित्रांनो लक्षात घ्या, आपण मुळापासूनच जे आहे काय आत्मनिर्भर लोक आहे का? हो, आत्मनिर्भर लोक आहे. ठीक आहे, फक्त काय माहित आहे का, आपल्यामध्ये जी काही त्याला काय म्हणतील, म्हणजे पहा ना, प्रत्येक जण असं म्हणते तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे आठवतंय का बा थोडेसे वाक्य? ठीक आहे, सांगायचं उद्देश काय आहे? क्लिअर, सांगायचं उद्दिष्ट आहे की विषय ठीक आहे, गव्हर्नमेंटने स्कीम काढली, त्यातनं पैसा ओतला. मला खरं सांगा, त्यातनं विशेष आउटपुट मित्रांनो गव्हर्नमेंटला मिळालं का? माझं वैयक्तिक म्हणणं सांगू, मी काय म्हणतोय, या योजनेतनं गव्हर्नमेंटला पाहिजे असणारं योग्य आउटपुट मिळालेलं नाही. याच्या आधीच जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी पण अशा योजनांवर खर्च नाही केला. तुम्हाला असं वाटतंय? मित्रांनो त्यांनी देखील अशा अनेक योजनांवर खर्च केलेला आहे. क्लिअर आहे का? क्लिअर, पण यातनं खऱ्या अर्थानं आउटपुट मिळते का? क्लिअर आहे. आता गंमत सांगतो, यांनी काय केलं, पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत फ्री ऑफ कॉस्ट मध्ये बंबाट पोट्टेले ट्रेनिंग दिलं. ठीक आहे, ट्रेनिंग दिल्यानंतर ज्यानं अपेक्षा अशी होती की गव्हर्नमेंट यांनी रोजगार प्राप्त करून देईल. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळ्या कंपनीज असो, तसं वास्तविक झालेलं नाहीये. हे काय लक्षात घ्या. ठीक आहे, असो. ठीक आहे, आपण समोर जो थोडस. ठीक आहे, किमती स्थिर ठेवणे. पहा, आरबीआयचं हेच काम आहे, गव्हर्नमेंट पण हेच काम करताय. काय? किमती स्थिर ठेवणे. ठीक आहे, कर्ज, त्यानंतर तूट, त्यानंतर खर्च. तूट आपण समोर शिकणार आहे काय ती तूट आहे. ठीक आहे, खर्च या घटकांचा वापर करून किमती संतुलित ठेवता येतात. ठीक आहे, आता उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतो, काय अमरावतीमध्ये किमती पहा कशा पडल्या. ठीक आहे, कालची घटना आहे, संबंध महाराष्ट्रातच देशातच ते होऊन आलं. कसं, एक उदाहरणार्थ सांगतो. ठीक आहे, क्लिअर आहे. एक थोडस नॉनव्हेज उदाहरण सांगतो. व्हेजच्या लोकांना थोडसा काय त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, काय झालंय की जे काही चिकन, क्लिअर आहे, याचा रेट क्लिअर आहे. हे उदाहरणार्थ सांगतोय भावनो, एवढं की गव्हर्नमेंट लक्ष घालत नाही, पण याच्यात हेच लहान लहान घटक समजून मोठे होतात. ठीक आहे, उदाहरणार्थ हे अमरावतीमध्ये काहीतरी 200 रुपये किलो होतं असं म्हणतात. ठीक आहे, मला काही माहित नाही. मी आत्ताच तुमच्या बॅच 6:15 तिकडली बॅच समाप्त होते. ठीक आहे, त्याच्यानंतर मी 7:35 ला तुमच्या इथं जे बॅच सुरू करतो, तर 15 ते 20 मिनिटं मी बातम्या जे आहे ना तिथं पाहत असतो. ठीक आहे, काय झालं मी आत्ताच ऐकलं, आणि त्यातनं आत्ताचा रेट जर तुम्ही पाहाल तर सध्या अमरावतीमध्ये पण बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असं म्हणतात. आमच्या बडनेरामध्ये काहीतरी कोंबड्या 40 का 50 कोंबड्या मरण पावल्या म्हणतात काल. ठीक आहे,
ठीक आहे, सगळीकडेच ते चालू आहे. आता विषय याच्यामुळे रेट जो आहे हा एकदम 70 रुपयावर आला. कन्सेप्ट करताय, हे तर फक्त एक जस्ट उदाहरण दिलं. ठीक आहे, असं अनेक बाबतीत होतं का? हो, असं अनेक बाबतीत मित्रांनो होतं. उदाहरणार्थ लासलगावचा कांदा तुम्हाला माहिती आहे प्रत्येकांना. ठीक आहे, मी हा लासलगावचा कांदा तुम्ही पहा, ऐन उन्हाळ्यामध्ये, मी काय म्हणतो लक्षात घ्या, ऐन उन्हाळ्यामध्ये हा जो लासलगावरनं जो लाल कांदा आला होता, क्लिअर आहे का, किंवा जो पांढरा एक कांदा होता, तुम्हाला खोटं वाटेल किती 2 रुपये किलोनी हा कांदा आमच्या अमरावतीला अनेक चौकात पोतेच्या पोते लागले होते. ठीक आहे, काय झालं मित्रांनो, किमती जी आहे या स्थिर ठेवणे, किमती पडल्या. बरोबर आहे, कधीतरी आम्ही जो असा देखील अनुभव केलाय काय की किमती भरपूर वाढल्या. क्लिअर आहे, एक उदाहरण तुम्हाला नाही पटत असेल तर मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो चांगलं एखादा. ठीक आहे, किमती पडणे म्हणजे काय होतं. ठीक आहे, पहा, तुम्हाला माहिती आहे का, दिवाळीच्या वेळेस बरेच वेळा जी आहे ना, जी डाळ असते, ठीक आहे, या डाळीचा भाव जो मिळतो, म्हणजे मागच्या दिवाळीचं मी तुम्हाला बेस्ट उदाहरण देतो. मागच्या दिवाळीमध्ये डाळ जी आहे ना, ही कमीत कमी 210 ते 220 रुपये किलो होती. 200चा आकडा तर त्यांनी गाठलेला होताच. आता याच्यात काय झाली, पहा, दिवाळीमध्ये डाळ खरेदी करणारे लोक भरपूर आहे. ठीक आहे, तर यांनी 2 महिने आधी काय केलं, डाळीचा काय केला माहितीये का, स्टॉक केला. ठीक आहे, डाळ ज्याची साठवणूक करून ठेवली. ठीक आहे, आणि नेमकं दिवाळीच्या वेळेस असं जाणवलं, असं कृत्रिम एक वातावरण तयार केलं का डाळीचा शॉर्टेज आहे, त्याच्यामुळे भाव वाढले. क्लिअर आहे का, ऍक्च्युली जे लोक होते, ठीक आहे, जे दलाल लोक होते, यांनी डाळ जी आहे ना ही मार्केटमध्ये यूज दिली नाही, कारण की त्यांनी ते स्टोअर करून ठेवली. जी डाळ साधारणतः लक्षात घ्या एक 120 रुपये किलो उदाहरणार्थ सांगतो, ठीक आहे, असेल ती मग चढ्या भावानं 150-200 रुपये किलो यांनी विकली. क्लिअर आहे का, आणि हळूहळू ती डाळ यांनी बरोबर मार्केटमध्ये आणली. ठीक आहे, झालं काय हे, ठीक आहे, सांगायचं हे तर फार लहान उदाहरण दिलं. ठीक आहे, क्लिअर, असे वेगवेगळे म्हणतोय काय उदाहरणं आहेत. ठीक आहे, मग पहा, या अनुषंगानं किमती गव्हर्नमेंटला ज्या स्थिर ठेवायच्या. ठीक आहे, मग याच्यासाठी काय करायचंय, कर्ज, त्यानंतर तूट आणि त्यानंतर खर्च. ठीक आहे, याच्यावर सविस्तर आपण समोर बोलणार आहे. ठीक आहे, यांचा वापर करून किमती स्थिर ठेवता येतात. कन्सेप्ट कळताय का. ठीक आहे, चल समोर जो स्त्रोतांचं उपलब्धीकरण, तुमच्याकडे जे रिसोर्सेस तुमच्याकडे अवेलेबल आहे, क्लिअर आहे का, याची तुम्हाला काय करायचंय, व्यवस्थित मित्रांनो जे आहे काय त्याचा वापर तुम्हाला करायचा. ठीक आहे, त्याचा यूज तुम्हाला करायचा आहे. उदाहरणार्थ पहा, शासकीय जमेमध्ये वाढ करून. ठीक आहे, मी काय म्हणतो लक्षात घ्या, शासकीय जमेमध्ये वाढ करून भांडवलाची कमतरता दूर करता येते. भांडवलाचा वापर करून मानवी व नैसर्गिक स्त्रोतांची उपलब्धता निर्माण होते, असं काहीतरी दिलेलं आहे. ठीक आहे, पहा काय जे तुम्हाला रिसोर्सेस अवेलेबल आहे. ठीक आहे, शासकीय जमेत वाढ करून भांडवलाची कमतरता दूर करता येते. आता मुळात मग प्रश्न असा पडला तुमच्या समोर, क्लिअर आहे, शासकीय जमा, इथं आपण पाहू काय शासकीय जमा. साला प्रश्न सापडला, भांडवल म्हणजे काय, सांगा बरं काय होते भांडवल म्हणजे. इंग्लिश मध्ये मी तुम्हाला सांगतो, इंग्लिश मध्ये लवकर कळते तुम्हाला. ठीक आहे, कॅपिटल. चला सांगा बरं भांडवल म्हणजे मग काय होते, पटापट बोला, सांगत चलत जा रे बा, बोलत चलत जा. काय होतंय भांडवल म्हणजे, कुठलाही नवीन उद्योग उभा करण्यासाठी जो निधी लागतो त्याला भांडवल म्हणतात. बस बेस्ट, क्लिअर आहे का. ठीक आहे, चल अजून एक ऑप्शनच्या माध्यमातून आपल्याकडे आलं, काय म्हणते, हा इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे, बर, अजून एवढंच भांडवल आहे का. चला ऑनलाईन, उदाहरणार्थ पहा, मी तुम्हाला काय सांगतो. ठीक आहे, फार लहान लहान म्हणजे खरं सांगू का, फार मोठा विचार करायची आवश्यकता नसते. ठीक आहे, पहिले लहान, मी तुम्हाला नेहमी सांगतो गोष्टी लक्षात घ्या. इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं माहिती आहे, इंडक्टिव्ह थिंकिंग मेथडनी याचा अभ्यास करा. ठीक आहे, आता इंडक्टिव्ह थिंकिंग मेथड याला मराठीमध्ये उद्गमन विचारसरणी असं म्हणतात. ठीक आहे, आणि मित्रांनो लक्षात घ्या, क्लिअर, मालमत्ता, दीक्षाने सांगितलं मालमत्ता. ठीक आहे, तुम्ही मालमत्ता पण आपण पाहू काय. ठीक आहे, पहा, अभ्यास करताना नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, इकॉनॉमिक्सचा इंडक्टिव्ह थिंकिंग मेथड म्हणजे काय मित्रांनो, लहान घटकाचा आधी विचार करा, लहान समूहाचा आधी विचार करा, आणि मग त्याचा जो आहे मोठ्या अँगलवर विचार करा. उदाहरणार्थ सांगू, जीडीपी शिकत असताना आपण काय केलं, एका व्यक्तीची, एका वस्तूची मित्रांनो काय केली,
समजून घेतलं होतं. म्हणजे एका व्यक्तीचं पेमेंट, ठीक आहे, माझंच पेमेंट घेतलं होतं महिन्याचं आणि वर्षाचं, आणि एका वस्तूचा पेनचा स्टायलोचा 5 रुपयाचा घेतला होता आणि त्याचं वार्षिक काढलं होतं. ठीक आहे. काय केलं, एका वस्तूवर आम्ही एका लहान गोष्टीवर फोकस केलं आणि त्यानंतर मित्रांनो काय केलं, मोठ्या म्हणजे 135 कोटी लोकांचा विचार केला. ठीक आहे. इथं तेच सांगण्यात आलंय, उद्गमन विचारसरणीमध्ये तेच सांगितलं. काय सांगण्यात आलंय, लहान घटकाचा आधी विचार करा मग मोठ्या घटकाचा. ठीक आहे. साधं मला सांगा बरं, काय आपण ऑनलाईनच्या बॅच मध्ये आलो. ठीक आहे. आपण ऑनलाईनच्या बॅच मध्ये काय करतोय, अभ्यास करतोय. ठीक आहे. आता एक गोष्ट तुम्ही मला सांगा, क्लिअर आहे, ऑनलाईनच्या बॅच साठी क्लिअर आहे का, कुठल्या भांडवलाची आवश्यकता आहे, कुठल्या कॅपिटलची आवश्यकता आहे, सांगा बरं पटापट पटापट बोला. चला सांगा. इंटरनेट. बर, अजून एक, मोबाईल. दोन, टीचर आणि स्टुडंट. टीचर आणि स्टुडंट. ठीक आहे. 3, अजून लॅपटॉप. 4, अजून पटापट बोलत चला. तुम्हाला की वेगळं सांगतोय म्हणून मी सांगतोय काय, अरे हे तुमच्या आमच्या जवळच आहे ना, आजूबाजूलाच आहे ना. सांगा बरं अजून. मनी. बर, हे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर होता. बर, अजून तुम्ही की नाही डायरेक्ट ते तुमचं स्पीकर ऑन करा, डायरेक्ट बोला इलेक्ट्रॉनिक्स, नेट अँड मनी. बर, अजून 5-6 गोष्टी लागल्या. चला अजून काय लागलं, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय काय लागलं सांगा. अजून भांडवलामध्ये काय काय लागलं, ऑनलाईन मध्ये नाही झालं सगळं सांगून. ठीक आहे. बर, हेडफोन नाही लागले का, मी काय लक्षात घ्या. ठीक आहे. काही लोक तुम्ही काय करून आले, हेडफोनचा वापर करून ऐकून आले. ठीक आहे. हेडफोन लागून आला. ठीक आहे. दुसरं लक्षात सांगतो, दुसरं सांगतो काय. ठीक आहे. मला सांगा, सगळं तुम्ही सांगितलं. ठीक आहे. तुम्ही एक महत्वाची गोष्ट सांगितली का, काय, डाटा. भानो मी काय लक्षात आहे, इंटरनेट तुम्ही म्हटलं. अबे हो, इंटरनेट केव्हा चालू होईल, जेव्हा तुम्ही डाटा पॅक माराल तेव्हा. क्लिअर आहे का, हे कन्सेप्ट कळत आहे का. ठीक आहे. सगळ्या बेसिक गोष्टी सांगतो. ठीक आहे. याच्या पलीकडं याच्या पलीकडं मी काय म्हणतोय, तुम्ही सगळे लोक किती आहे, 18 लोक तुम्ही आहे, 17 लोक. ठीक आहे. आणि मी एक तुमचा 18वा. ठीक आहे. माझ्यापर्यंत तुम्ही लोक, ठीक आहे, जे काय 70-74 विद्यार्थी जीएसच्या बॅचनं अनुषंगानं मग तुम्ही लेखो ऐकत राहता. क्लिअर आहे का. हो, जीएसच्या बॅचला जवळपास 70 ते 74 लोक आहेत. फार चांगला प्रतिसाद आहे. क्लिअर आहे का, ऑनलाईन साठी आम्हा लोकांना. विषय असा आहे 74 आणि मी एक 75. ठीक आहे. मी काय मी तुम्हाला सगळ्या अँगलनी समजून सांगलो काय, हे कॅपिटल म्हणजे काय होतं. ठीक आहे. मला खरं सांगा आरती, तुझा व्हिडिओ चालू आहे म्हणून उदाहरणार्थ, बरं असं काही नाही, माझ्या आणि तुमच्यामध्ये मीडिएटर कोण आहे. मी काय म्हणतोय, मी तुम्हाला मराठीमध्ये बोललो. अरे सुचित कुंभारकर आणि तुम्ही हे वैष्णवी, पूजा, ऋषिकेश झाले. त्याच्यानंतर कोण आहे, रचना, आरती, नेहा अँड सो अँड पूर्ण कंपनी आपली. ठीक आहे. 72 लोक उर्वरित. क्लिअर आहे का. तुमच्या आणि माझ्यामध्ये मीडिएटर कोण आहे, आणि मोबाईल. यस काय आहे, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये नेहाने सांगितल्यानुसार झूम ऍप. क्लिअर आहे का, कन्सेप्ट कळत आहे का. ठीक आहे. हे काय आहे, हे एक प्रकारचं मीडिएटर आहे. मग आता मला सांगा मित्रांनो, मी काय म्हणतोय, हे हा एक प्रकारचा काय, अरे हे एक प्रकारचं भांडवलच आहे. कन्सेप्ट कळत आहे का. ठीक आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहित आहे काय, अरे झूमची मीटिंग घेऊन पहा तुम्ही. उदाहरणार्थ पहा, 40 मिनिटं देतो फ्री ऑफ कॉस्ट असेल तो झूम जो आहे 40 मिनिटं देऊन आलाय. ठीक आहे. आम्ही काय केलंय, त्याचे जे काही मंथली 5-6 हजार रुपये ते मित्रांनो पेड केले. ठीक आहे, आमचं लक्षात घ्या. ठीक आहे. आम्ही त्याला पेड केले आणि त्याच्यानंतर काय, छानपैकी सुचित कुंभारकरांचं लेक्चर चालते 1-1.25 तास. क्लिअर आहे का, निवांत एकदम. दिवसाला मग तुम्ही काय, लेक्चर आलं, शेड्यूल आलं, चाला करा जॉईन. क्लिअर आहे का. सांगायचं झूमची मीटिंग 40 मिनिटाची असते. ठीक आहे. पण तुम्हाला इथं तसा भाग पाहायला मिळतोय का, नाही. तुम्हाला काय मिळतं, तुम्ही एन्जॉय करून लेक्चर 1-1.5 तास झाले. क्लिअर आहे का. सांगायचं उद्दिष्ट काय मित्रांनो, की लक्षात घ्या थोडस, काय आहे, भांडवल आहे. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या. ठीक आहे. आता हे झालं आपण. ठीक आहे. मी काय म्हणतो, लक्षात घ्या, भांडवलाची लहान कन्सेप्ट तुम्हाला सांगितली. ठीक आहे.
आता हीच भांडवल जर तुम्ही गव्हर्नमेंटचं भांडवल सांगा बरं आता. पण चला, गव्हर्नमेंट कडे भांडवल आहे, कॅपिटल आहे, म्हणजे काय आहे बोला पटापट. चला सांगता, आता सांगता येईल तुम्हाला मे बी. सांगा बरं काय होते पटापट बोला. गव्हर्नमेंट, बरं एक गोष्ट पहिली महत्वाची ते क्लिअर करून टाकू, गव्हर्नमेंट कडे भांडवल आहे का? हो की नाही पटाकन बोला रे बा. हो. हो. बर, आता हो तर मग का, कोणतं बोला. चला पटापट सांगा रे बाबा. ओ मी काय म्हणतो, गव्हर्नमेंट कडे भांडवल आहे का? हो आहे. ठीक आहे, मोहित सांगते. मोहित सांग बरं, गव्हर्नमेंट कडे भांडवल आहे, कॅपिटल आहे, म्हणजे नेमकं काय? ओ मोहित भाई. सर इन्वेस्ट करने के लिए पैसे हैं, मतलब गवर्नमेंट के पास इंफ्रास्ट्रक्चर में, काय में भी. हाँ ना, किस में? इंफ्रास्ट्रक्चर में? कौन सा इंफ्रास्ट्रक्चर? सर जो भी बनाना रहा, जैसे अभी स्टैच्यू ऑफ यूनिटी बना है. अच्छा, रेलवे में मनी इन्वेस्ट करना रहा उसके लिए. रेल्वे बेस्ड. बरोबर बरोबर, ठीक आहे. आता पा काय झालं, साधं सरळ सोपं आहे. अरे गव्हर्नमेंट कडे भांडवल आहे का? नेहाने सांगितलं, पूजाने सांगितलं हो आहे. आता प्रश्न असा पडला ते काय आहे. लक्षात घ्या मित्रांनो, गव्हर्नमेंट कडं मी आधी पण सांगितलं, काय चैतन्यनी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, गव्हर्नमेंट कडं स्वतःच काय हे भांडवल आहे, स्वतःच्या खाजगी कंपन्या आहे. मित्रांनो लक्षात घ्या, गव्हर्नमेंटच्या स्वतःच्या खाजगी कंपन्या म्हणजे एक प्रकारचं भांडवल आहे. हे त्यांच्याकडे कॅपिटल आहे. मी काय म्हणतो, रेल्वे सारखा मोठा प्रोजेक्ट, आशियातला क्रमांक मित्रांनो जो आहे 1 चा प्रोजेक्ट, भारतातला क्रमांक 1 चा प्रोजेक्ट जर तुम्ही पाहाल तर भारतीय रेल्वे आहे. क्लिअर आहे का? ठीक आहे, 1 नंबरची कंपनी आहे, सगळ्यात जास्त प्रॉफिट मध्ये असणारी. ठीक आहे, लक्षात घ्या, हा एक प्रकारचं गव्हर्नमेंटचं कॅपिटल आहे मित्रांनो, भांडवल आहे त्यांच्याकडे. क्लिअर आहे का? ठीक आहे, मग काय, शासकीय जमेमध्ये वाढ करून भांडवलाची कमतरता दूर करता येते. आता शासकीय जमा म्हणजे काय, आधी सांगितल्यानुसार गव्हर्नमेंट टॅक्स आहे. क्लिअर आहे का? उदाहरणार्थ मी तुम्हाला काय म्हणतो थोडस लक्षात घ्या. ठीक आहे, आपल्याला इकॉनॉमी फ्री ऑफ कॉस्ट आपण म्हटलं का आपल्याला भलं बरोबर वाटते. ठीक आहे, उदाहरणार्थ सांगतो. ठीक आहे, आपल्या इकडे एक चर्चा आहे, काय, जी कोरोनाची वॅक्सिन आहे. ठीक आहे, मला काय म्हणायचं लक्षात घ्या, गव्हर्नमेंट आपल्या इथं ते राजकीय पक्ष असं म्हणाले की गव्हर्नमेंटनी, बँक ऑफ आपलं कोणतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी कोरोनावरची लस जी आहे फ्री ऑफ कॉस्ट दिली पाहिजे. ठीक आहे, मला एक गोष्ट सांगा. ठीक आहे, खरंच गव्हर्नमेंट जे आहे, ठीक आहे, गव्हर्नमेंट मोठ्या आहे ना, देऊन पण देईन, सध्या 7 चालू आहे. ठीक आहे, क्लिअर आहे का? आता मला सांगा, मला खरं सांगा, आपण इंटरनेट म्हणजे पहा किती वाईट आहे, किती खतरनाक आहे पहा. इंटरनेट मध्ये एका महिन्याचा रिचार्ज कमीत कमी आरती 200चा करतो ना बाई आपण, एक तसं जर पाहतं, एक ऍव्हरेज म्हणतो. ठीक आहे, सर्वसाधारण म्हणजे सांगतो ना, काही पोरापोरींनी त्याचं काम पण नाही इतकं. क्लिअर आहे का? क्लिअर आहे, बम बाबा त्यांच्या मीटिंग फिटिंग असते. क्लिअर आहे का? पंतप्रधानासोबत त्याच्या मीटिंग आहे, आणि राष्ट्रपती सोबत चालू उठणं बसणं आहे त्याचं, आणि एकदम सीएम सोबत दररोज जेवणच करते बा, आणि याच्यासाठी मोबाईल मध्ये पहिले डाटा पाहिजे बा. क्लिअर आहे, याची काहीच आवश्यकता नाहीये. क्लिअर आहे का? ठीक आहे, तरी मित्रांनो 200 रुपयाचा डाटा, मिनिमम डाटा ते महिन्याचा टाकते. ठीक आहे, आता मला असं म्हणायचं, ती कोरोनाची वॅक्सिन जी आहे, जी काय असं आपण उदाहरणार्थ म्हटलं 200 रुपयाची वॅक्सिन आहे एका वेळेची. ठीक आहे, एक वेळ घ्यायची. आता मला खरं सांगा, भारतातले मेजॉरिटी लोक काय ती काय वॅक्सिन काही घेऊ शकत नाही का? हे कन्सेप्ट पाहताय का? ठीक आहे, जसं आपण जेवण करतोय तसंच ती वॅक्सिन काही घेऊ शकत नाही का? नाही, आपल्या इकडं काय फुकट म्हटलं का आपल्याला लय बरं वाटते. ठीक आहे, गव्हर्नमेंटनं काय दिलं पाहिजे बा, फुकट लस दिली पाहिजे. अबे कसं देणार आहे गव्हर्नमेंटला मित्रांनो, प्रोडक्शन साठी काही ना काही पाहिजे. त्यांना सिरम इन्स्टिट्यूट कडनं, भारत बायोटेक कडनं त्यांनी जर लस विकत घेतली, अबे त्या लस बनवायला काही ना काही पैसा लागला ना भावांनो. हे तुम्ही कसं काय विचारता? क्लिअर आहे का? ठीक आहे, आता सांगायचं उद्देश लक्षात घ्या, मला काय म्हणायचं आहे, गव्हर्नमेंट जमेमध्ये वाढ करून. ठीक आहे, शासकीय जमा, गव्हर्नमेंट वेगवेगळ्या पर्यायानं स्वतःच्या जमेमध्ये वाढ करते. ठीक आहे, क्लिअर आहे का? यातनं काय करताय, भांडवलाची कमतरता दूर करताय. म्हणजे गव्हर्नमेंट कडे जितका जास्त महसूल प्राप्त होईल तितकं जास्त मित्रांनो काय होईल, आपल्याला भांडवल जे आहे ना, ही कमतरता दूर. उदाहरणार्थ सांगू, बेसिक चांगलं उदाहरणार्थ नसून आतापर्यंत नसून पटलं तर,
पहा, आपल्या इथं मला खरं सांगा, आपल्या इथं पेट्रोलचा भाव किती आहे? सांगा बरं पटकन. तुम्ही पेट्रोल भरता, काय लिटर पेट्रोल चालू पटकन सांगा. अंदाजे आकडा म्हणतोय मी. अरे पेट्रोल भरता की नाही बा गाडीत, किती भाव चालू आहे माहिती आहे का? 90. बरोबर, ठीक आहे. काही लोकांचे चॅटच्या माध्यमातून 90, 91, काही लोक म्हणते 89 आहे. ठीक आहे. अमरावती मध्ये सध्या 91.5 रुपये जे हे काय चालू आहे, त्या पेट्रोलचा रेट चालू आहे. ठीक आहे. आता व्हॉट्सअपच्या न्यूजला मी असं ऐकलं की भारतामध्ये सगळ्यात जास्त काय बाबा पेट्रोलचे भाव आहे. ठीक आहे. पाकिस्तानमध्ये याच्यापेक्षा स्वस्त पेट्रोल आहे, त्याच्यानंतर अजून वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये स्वस्त पेट्रोल आहे. आता गव्हर्नमेंटनी काम लक्षात घ्या, गव्हर्नमेंटनी याच्यावर वेगवेगळे टॅक्सेस लावले पेट्रोलवर. ठीक आहे. त्याचा भाव वाढवलेला आहे. ठीक आहे. ठीक आहे, भाव वाढवला. पण मला खरं सांगा, त्या तुलनेमध्ये मी काम लक्षात घ्या, त्या तुलनेमध्ये आपल्या इकडं रस्ते चांगले आहे की नाही? मी काय म्हणतो लक्षात घ्या, गव्हर्नमेंट काय करतं, अशा वेगवेगळ्या गोष्टींवर काय करतं, पैसा लावतं, टॅक्स लावतं. क्लिअर आहे का? आणि त्यातनं चांगल्या सुविधा देऊन आलं. आता उदाहरणार्थ सांगतो. ठीक आहे. उदाहरणार्थ पहा, आपल्या इथं रस्ते इतर राष्ट्रांच्या तुलनेत चांगले आहेत. आता मी काय म्हणतो, तुम्ही म्हणाल सर गाव झाला आमच्या गल्लीत लयच बेकार रस्ते आहे, आमच्या गावात अजून रस्ताच नाही आहे. मित्रांनो, हे जरी झालं असलं तरी म्हणतोय काय, आपल्या इकडं बेसिक ज्या मूलभूत पायाभूत ज्या सुविधा या चांगल्या इतरांच्या तुलनेमध्ये. ठीक आहे. काय झालं, शेवटी आपल्याला काय करायचं आहे, भांडवलाचा वापर करून मानवी आणि नैसर्गिक स्रोतांची उपलब्धता मित्रांनो निर्माण करण्याचं काम कोण करताय? राजकोषीय धोरण. मित्रांनो, इंग्लिश मध्ये याला फिस्कल डेफिसिट पॉलिसी असं म्हणतात. मी काय म्हणतोय, हे जे राजकोषीय धोरण आपण जे पाहिलं ना, याचं हे काम आहे. ठीक आहे. काय याचं इंग्लिश मध्ये याला काय म्हणतात, जसं मॉनिटरी पॉलिसी म्हणजे चलनविषयक धोरण आरबीआय, तसं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची राजकोषीय धोरण याला फिस्कल डिफिसिट पॉलिसी असं म्हणतात. क्लिअर? समोरच पहा, सामाजिक आणि आर्थिक विकास साधने, मानव विकास, दारिद्र्य निर्मूलन, लोकसंख्येवर नियंत्रण, समावेशक विकास, शाश्वत विकास साधण्यासाठी कल्याणकारी योजनांवर शासकीय खर्च होणे अपेक्षित आहे. आता सध्या एक गोष्ट लक्षात घ्या, भारतावर नव्हे जगावर लय मोठं संकट आहे. कुठलं? की संकट असं आहे ते की मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे, कोरोना जो आहे हा पसरलाय. ठीक आहे. आताची लेटेस्ट बातमी तुम्हाला सांगू काय, मला माहिती नाही तुम्ही ऐकली की नाही, तर हल्लीची आताची लेटेस्ट बातमी सांगतो. मला असं वाटतं ती काल रात्रीचीच आहे घटना ऍक्च्युली. जो ब्रिटन मध्ये नवीन स्टेन जो सापडला, मी काय म्हणतो लक्षात आहे का, त्याच्यापेक्षा भयंकर स्टेन मुंबईमध्ये सापडलेला आहे असं आताची ब्रेकिंग न्यूज आहे. ठीक आहे. आता ठीक आहे, त्याच्यावर चर्चा वगैरे होईल. क्लिअर आहे? मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं. ठीक आहे. भावांनो, स्पर्धा परीक्षेवाले पोट्टे लय भारी असते रे इतर लोकांच्या. ठीक आहे. आणि मी काय म्हणतो लक्षात घ्या. ठीक आहे. आणि स्पर्धा परीक्षेचे पोरं इतरांपेक्षा काहीतरी वेगळेच असतात. क्लिअर आहे का? ठीक आहे. का? कारण की त्यांनी क्लासेस केले. सुचित कुंभारकरांचा हा भाग वेगळा. क्लिअर आहे का? एकदा सुचित कुंभारकरांचे क्लासेस केल्यानंतर ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी होते. ठीक आहे. शेवटी तो तुम्ही कसं स्वतः फील करून घेतात तो भाग आहे. ठीक आहे. अरे कॉम्पिटिटिव्ह मी काय म्हणतो, तो काही 5वा आहे, तो काही 6वा स्टेन सापडला. आताच्या आयला हा 7वा असेल. अबे कॉम्पिटिटिव्ह वाल्याले पहिलेच माहित आहे कोरोनामध्ये एकूण स्टेन किती आहे, बेसिक 11 स्टेन त्याचे म्हणते. क्लिअर आहे का? आता एक नवीन स्टेन, क्लिअर आहे का? त्यातला जो आहे तो हा बाहेर येतोय. क्लिअर आहे? वेगळा आहे का? मग बाकीचे पोट्टे बाप्पा नवीन स्टेन आला आणि तो मुंबई ब्रिटन पेक्षा लय भारी आहे, चालली चर्चा जे आहे त्याची. क्लिअर आहे का? ठीक आहे. सांगायचं काय, हे कन्सेप्ट काय आहे का, मानव विकास आपल्याला करायचा, आपल्याला दारिद्र्याचं निर्मूलन करायचं आहे. कन्सेप्ट काय आहे? ठीक आहे. लोकसंख्येवर नियंत्रण. मला एक गोष्ट सांगा, खरंच लोकसंख्येवर आपण नियंत्रण मिळवलं का? अरे हो, लोकसंख्येवर प्रचंड नियंत्रण आहे. ठीक आहे. मागचा 2011चा लोकसंख्येचा तुम्ही घनता जे आहे घनता बाजूला ठेवा, मला असं वाटते लोकसंख्येवाढीचं दशवार्षिक वाढ जर भूगोल मध्ये तुम्ही पाहिला असेल, काहीतरी मित्रांनो किती, तो मला असं वाटतं काहीतरी एक काय 15 पॉईंट मला वाटतं काहीतरी एक 99 काहीतरी असा होता. ठीक आहे. दशवार्षिक वाढ. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण मोठ्या प्रमाणात जे आहे काय कार्यक्रम राबवतो लोकसंख्या नियोजनाचे, हा कमीत कमी कितीवर आला असेल, ऍटलिस्ट मला असं वाटतं हा 10 वर यावेळेस असेल. याचा अर्थ काय झाला, 2021 मध्ये आपल्याला असं सांगितलं होतं की 121 पॉईंट समथिंग काहीतरी लोक आहे, 121 कोटी. याचे 10% जर आपण म्हणतोय, मी काय लक्षात घ्या. ठीक आहे. याचे 10% जर आपण म्हटले, ठीक आहे,
तर त्या अनुषंगाने तेवढे लोक अजून याच्यात वाढेल. फार वाढणार आहे का? आधी जर तुम्ही पाहिलं 22 आणि 24% लोकसंख्या वाढलेली आहे, त्या तुलनेत आता आहे का? नाहीये. क्लिअर आहे का? ठीक आहे. का? कारण की आपण तसे कार्यक्रम राबवतो. ठीक आहे. दारिद्र्य निर्मूलन आपण विचार करतो. मला एक गोष्ट सांगा, दारिद्र्य निर्मूलन जर तुम्ही पाहिलं तर भारतामध्ये तुम्हाला खोटं वाटेल, 1 रुपया किलो मित्रांनो जे आहे ना गहू दिला जातो. मला लय वाईट वाटतं. मी काय म्हणतो लक्षात येऊ मग आय एम रिअली सॉरी. ठीक आहे. तुम्ही सगळे लोक शेतकरी आहात. तुम्हाला माहित आहे खरंच 1 रुपये किलो गव्हाची किंमत आहे का? मी काय म्हणतो आता ठीक आहे. ऍक्च्युअली किंमत किती आहे रे? ऍक्च्युअली किंमत आहे आपण असं म्हटलं 19 रुपये किलो आहे. ठीक आहे. गव्हर्नमेंट काय करतं मित्रांनो? 18 रुपये सबसिडी भरतंय. क्लिअर आहे का? ठीक आहे. 18 रुपये जे आहे मला सबसिडी देत आहे. ठीक आहे. 1 रुपये किलो गहू देत आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, हा 1 रुपये किलो गहू क्लिअर आहे, हा कशाचा भाग आहे? हा दारिद्र्य निर्मूलनाचा भाग आहे. ठीक आहे. याच्यावर गव्हर्नमेंट जो आहे हा काय पैसा खर्च करत नाही काय? पैसा खर्च करताय. ठीक आहे. आणि त्यातनं अंतिम उद्दिष्ट काय? लोकसंख्या, दारिद्र्य, क्लिअर, दारिद्र्य निर्मूलन करणं. ठीक आहे. असं मित्रांनो अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतात. हे सगळं काय राजकोषीय धोरणाची मित्रांनो काय होती? उद्दिष्ट होती. कन्सेप्ट कळत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कन्सेप्ट कळत आहे. त्याच्यानंतर आपण बजेट. ठीक आहे. मला असं वाटते आजच्या लेक्चरला एवढा भाग जो आहे पुरेसा आहे. ठीक आहे. उर्वरित जो आहे आपण तो भाग जो उद्या पाहू. कोणता? अर्थसंकल्पाचा भाग जो आहे. ठीक आहे. आणि मग अर्थसंकल्पाचं बेसिक काय आहे, त्याच्यानंतर अर्थसंकल्प म्हणजे काय, याचीच चर्चा जे उद्याच्या लेक्चरला करू. आजच्या लेक्चरला जे आपण काय म्हणतोय थोडस मी काय म्हणतो लक्षात घ्या. तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. चला पटापट कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. अदरवाईज मी तर थांबतो. उर्वरित भाग जो आहे हा काय करू आपण संध्याकाळी जो आहे पाहू मराठी व्याकरणचा. मागच्या शनिवारी जे संध्याकाळची बॅच नाही घेऊ शकलो त्याला एकमेव कारण होतं. काय झालं थोडस लक्षात घ्या. हा थोडस काय झालं माहितीये का, एक लॅपटॉपचा हँग होण्याचा प्रकार वाढायला लागला. ठीक आहे. आय डोंट नो. पण जे झूम वर जे थोडस 1-2 लोक बॅच घेतात त्यांना तो थोडासा प्रॉब्लेम यायला लागलाय. ठीक आहे. झूम मधून काही व्हायरसेस जे आहे ना हे मित्रांनो येऊन आले, हे अटॅक करून आले. कधी कधी काय होतं माहितीये का, अचानक लेक्चर जे थांबून जातं. याचा अनुभव पहा तुम्हाला 2 दिवस आधी मराठी व्याकरणच्या बॅचलाच आला होता. तुम्हाला आठवत असेल तर 7 वाजता काहीच नाही, अचानक जे आहे ना हे लॅपटॉप बंद पडला. ठीक आहे. मलाही कळलं नाही का. मग ते परत सुरू करा आणि ते सगळं मला तर भीतीशी रेकॉर्डिंग जे आहे थोडं थांबते का बा. पण झूमचं ते एवढं एक चांगलं आहे की रेकॉर्डिंग जे आहे ना लगेच ते सेव्ह होतं. ठीक आहे. तर तो एक महत्वाचा प्रश्न होता की कधी कधी काय होतं की त्या दिवशी ना लॅपटॉपच हँग झाला, म्हणजे तो ओपनच होत नव्हता. तर त्याच्यामुळे आपण बॅच नाही घेतली. चला कोणाला काही विचारायचंय का अजून? चला मी असं म्हणतोय कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा पटाकन आणि अभ्यासाला लागा. अर्थात तुम्ही अभ्यासाला लागलेले आहात. चला मला असं वाटतं तुम्हाला जर काही विचारायचं नसेल तर मी इथं थांबतो. थँक्यू सो मच. ठीक आहे. चला.